गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात सर्व? मजेत? मी पण मजेत आहे. आली होता. काय सकाळ आहे, काय ऊन आहे, काय थंडी आहे. आणि तुम्ही कुठे चालले? हे आमचे सकाळी सकाळी कुठे चालले तुम्ही? थोडंसं बाहेरून फिरून येतो ना. कल्ला बोलला तर बोलला मस्त निघाला. कुठे गेला? तुम्ही असं घेऊन असे कापले तुम्ही केस ते? कल्ले काढायला लागले का तुम्ही? कोण चांगलं नाही वाटत ते? नाही मग डागही काढणं आहे. कुठे चालले तुम्ही? हे चालले मोर्शी आमच्या विहिरीच्या कामासाठी. आमचं विहिरीचं काम लय रखडलेलं आहे. नुकसानीत आलो आम्ही, नाही का? स्कीम घेऊन नुकसानीत आहो आम्ही. पण असं काम करणारे लोक बरोबर भेटले. हा तुम्हाला तुम्हाला तर म्हटलं तुम्हीच खोदा म्हणून ते. आता काय काय काम करू मी एकटा? टोपी घेऊन जा. नाही ठीक, टोपी घेऊन जा, काळी टोपी. कुठे आहे काळी टोपी? आहे ना. मग ते एक टोपी घ्या, जर्किन घेऊन जा सोबत. आता आहे ना ऊन मस्त. मी लवकरच येतो बाप्पा. मी आलीच तू ते बायाशिवाय कुठं जात ते. पण ते आता पुढे मजबुरीनं चालले. ते सांगन कोणाने? मम्मी असते मीच गेली असते वरकून. गुरु राहते म्हणा. पण तसं नाही, तुम्ही जाते. मॅडम फोन केला ना, तुम्ही जाऊन पटकन येऊन द्या ना. मग आपलं नाही गाडीने चाललं जाऊ. मग गाडीने जात असतं तर पैदल जातो का? नाही मम्मी 4 व्हीलर चाललो. नाही नाही जा जा. चला बाय बाय करा तुम्ही. बाय. आणि लवकर या. गेलो ना. चला आता मी मांडलाय मस्त मस्त चहा. चहा पिऊ आपण बढिया. तर आज आहे दत्त जयंती. काल तुम्हाला माहिती माझा पोपट झाला. दत्त जयंती समजून मी कालच गेली होती, पण कॅलेंडरचा दोष होता. तो माझा दोष नाही. आपण तर कॅलेंडरच पाहतो. तर आज मी नेईल तिथे तुम्हाला माझ्या आई मम्मीकडे, आणि तिथलं तुम्हाला वातावरण दाखवेल. मी तुम्हाला याच्यासाठी दाखवत असते की बा मी जे लहानपण जगली असं वाटते मला सगळं तुम्हाला दाखवा की बा मी कोणत्या वातावरणात जगली, कुठे म्हणजे ते इतके दिवस काढले मी. तर ते माझ्या मम्मीच्याकडे खूप छोट्या छोट्या आठवणी आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणी हे कार्यक्रम, दुर्गादेवी, गणपती, हे खूप असे कार्यक्रम. तर म्हणून मी छोट्या छोट्या ह्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करत असते. तर आज आपण नक्की जाऊ तिथे. तर आता बघू दुपारपर्यंत. आता गुरु तर सकाळ उठल्या खाली गेला. गुरुचं तर खालीच असते सगळं. आता पहिले जात नव्हतं, आता चालला 8-10 दिवस झाले. उठला की खालीच जाते. आणि त्याची ते रिमोटची गाडी आहे, तर रिमोटची गाडी खेळते तो. तर चला पहिले चहा पिऊ आणि मस्तपैकी मग आंघोळ नाही म्हटली डॉक्टरांनी करायला, पण आज दत्त जयंती आहे तर आंघोळ करणं जरुरी आहे. हे आली आमची झिंगामुंगा. झिंगामुंगा आली. झिंगामुंगा आहे. झिंगामुंगा. तर चला आता माझा झाला स्वयंपाक. मी जेवली पण. दाजी कुठे आहे गड्या? मोर्शीला आहे. आणि मला माहिती आहे का चवच नाही लागून राहिली, काही टेस्ट नाही. आणि इतकी भूक लागते की खूप. पण टेस्टच नाही तर असं पोट भरल्यासारखंही नाही वाटत. माझं काम झालं, माझं किचन पूर्ण साफ झालं. आणि अरे यार हे राहिलंच का? बरं हे करून घेतो बस. आता थोडंसं आवरलं. भांडी आता नंतर काढणार. जेवायचं पहिले मला आता व्हिडिओ बनवायचा आहे. मला मेकअपचा व्हिडिओ बनवून द्यायचा आहे, तर तो बनवून देते. आणि तुम्हाला पण दाखवेन मी की मेकअप केल्यावर कसे दिसते. ॲक्च्युली की मला मेकअप लावता नाही येत. प्रोडक्ट माझ्याकडे इतके छान चांगले आहे, मला लावताना ते यूज नाही करतायत. कारण मी त्याच्यातलं एक फेसेस कॅनडाचं आता मी कुठेही जाते तर त्याचं पूर्ण मी स्प्रे वगैरे सगळं यूज करत आहे. रिअली ग्लो. आणि तसंच मेकअप खूप वेळ राहते. तर आता मी मेकअप करायचा व्हिडिओ काढते आणि तुम्हाला पण दाखवते. फक्त हे नका म्हणता का भूत दिसते. कारण तुम्हाला साधं पाहण्याची सवय असते ना. तुम्हाला सांगू का, खरं तर मला मेकअप आवडतच नाही. पण आता कसं आहे माहिती पाहिजे ना, कारण मुलगी आहे माझी लहान, तिचं करून द्यावं लागते. तिचे मेकअप करण्याचं एवढं, एक तर ती सावळी आहे, ते एवढं प्रॉब्लेम होतोय की खूपच. तर थोडं शिकत आहे. तर बघते आता कसं लावता येते. चला आता बघा साडी वगैरे तर घातली मी. तुम्हाला माहिती आहे कुठं काही जायचं असन, काही काम असन तर आपल्याला ब्लाऊज सापडत नाही. आता ब्लाऊज कुठं शोधू म्हटलं, मग मी माझ्या लुगड्यावरचंच ब्लाऊज घातलं. तर असो, तर तुम्हाला पहिले मी माझे जे प्रोडक्ट दाखवते. खूप सारे पर्पलचे प्रोडक्ट आहे माझ्याकडे. आज मी तुम्हाला 1-2 प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आहे. खूप सगळे गुड वाईब्स म्हणजे पर्पलचे सगळे आहे. भयंकर आहे आणि खूप छान आहे. रिअली छान आहे. बरं मी असं नाही की बा मी काहीतरी सांगत आहे. तुम्ही कोणाला विचारू शकता. आणि चांगले आहे. मी तर यूज करत आहे, कारण मी न यूज करणारी यूज करत आहे. पण मला आवडला आहे. मी तर रोज तर आपण यूज नाहीच करत. कुठे जायचं असं तरच करतो. फक्त काय ते प्रॉपर एक वेळा फक्त ते प्रॉपर आपल्याला समजलं पाहिजे. आता मला जसं फाउंडेशनचं नाही समजत की माझ्या स्किनला, माझ्या स्किन कलरला कोणतं फाउंडेशन चांगलं म्हणजे
कोणतं सूट होते, ते नंबरिंग वगैरे असतात ना, ते नाही समजत. ते जर समजलं असतं कशाला लागलं असतं. तुम्हाला आता काय सांगू, आता पहिले मी करते तर पहिले मेकअप ना. तर बघा माझी स्किन छान दिसत आहे ना. मी आज यूज केला आहे स्ट्रोब क्रीम फेसेस कॅनेडाचे, आणि हे नवीन एक आलेलं आहे मला फेसेस कॅनेडाचे पीचेस अँड क्रीम टिंटेड मॉइश्चरायझर. हे दोन्ही मिक्स करून मी लावलेलं आहे आणि त्याच्यावर छानपैकी मी अजून काजळ वगैरे छान लिपस्टिक लावलेलं आहे. खरंच ना आहे ना ग्लो. बघा तुम्ही स्किन बघ कशी ग्लो करत आहे ना. तर मग मी खोटी कशी काय ॲडव्हर्टाईज करणार आहे. ॲक्च्युली हे हेवी प्रोडक्ट्स आहे आणि खरंच आहे, फक्त हे लावता आलं पाहिजे. हे मला अजूनही व्यवस्थित लावता येत नाही, पण तरी मी प्रयत्न करत आहे. आणि मी आता कुठे पण जाते तर मी फेसेस कॅनेडाचे यूज करत आहे. मी पर्पलचेच प्रोडक्ट यूज करत आहे, कारण मी एक्स्ट्रा घेत नसते. हां, आता अगोदर RCMचं मी किसोलचं वापरायची, पण आता हे असल्यामुळे मी आता हेच यूज करणार आहे, कारण खूप छान आहे. आणि तुम्ही खरंच बघा आणि मला नक्की सांगा की हे बघा मी काही फिल्टर लावलं नाही, नो फिल्टर. ओके, आणि मला खरंच सांगा माझी कशी दिसत आहे चेहरा. खरंच सांगा तुम्ही. फिल्टर असं तुम्हाला माहीत पडते, पण आता बघा फक्त एवढं आहे की लावण्याची टॅग पाहिजे. आता इतके सगळे पार्लर्स असतात. तुम्ही बघा आता माझे 4 मेकअप झाले. 4ही पार्लरच्या हाताचे मेकअप वेगवेगळे होते. तुम्ही बघितले ना. तर आपण निदान आपल्यापुरती तरी शिकून घ्यावं. हे बघा मला इतके सुंदर आले. हे बघा, हे ब्लश पहा. मी ब्लश नाही लावलेला आहे. ओके, मी स्ट्रोब क्रीम लावलेला आहे आणि टिंटेड मॉइश्चरायझर आहे आणि आपलं बाकीचे प्रोडक्ट्स लावले. तर बघा कसं वाटलं माझं मेकअप मला नक्की सांगा. आता मी छान मस्त पैकी आता रील काढते आणि संध्याकाळी तुम्हाला आज मी माझ्या इथल्या दत्त भगवानचं मंदिर आहे माझ्या मम्मीकडे, तिथे दर्शनाला नेते. चला, तर आम्ही आलो आता दत्त जयंतीसाठी मम्मीकडे. पप्पा झोपले होते. ते घर आहे माझं, माहिती आहे ना, गाडी होती आता. सही आहे आता. गुरु गाडी चालू झाली. चला 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 हा. तो पाय ना तू गाडी हे इथं हाव ना गुरु. इथं लाव गाडी, इथं लाव गाडी, इथं लाव. पप्पा आता हो ना. देर हो गई क्या? हो देर हो गई. चला जय जय करू. चल जय जय करू. सई तू याच्याजवळ थांबर, मग येऊन जातो मी इथला. तुझे व्हिडिओ पाहत असतो आम्ही युट्यूबवर. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असू द्या. तर दर्शन केले आणि मला लहानपणापासून आम्हाला सवय आहे, तर खूप आठवण येत असते ह्या वेळेसची. तर त्यानंतर प्रसाद घेतला आणि थोडंसं मग वहिनीशी वगैरे बोलले. गुरु खूपच त्रास देत होता. हा इथं आला की फक्त ह्या सायकलला फिरवते. हां, आता इकडे गाड्या येऊन राहिल्या. हे इकडे दर्शनासाठी लोक चालले. खूप अशी आता तरी खूप अशी लाईटिंग खूप कमी आहे. पहिले तर अशी जागा नव्हती राहत. तिथे फुलाचं दुकान, प्रसादाचं दुकान, एवढी गर्दी राहत होती गच्च बिलकुल. आता तर काहीच नाही राहत त्या मनाला. चल रे चल. आम्ही आता आलो आहे इथे मंदिरात आलोय, पण हे दुसरं मंदिर आहे. घेऊ करो नमस्कार, चमत्कार कर. नमस्कार. बरं तुझी आठवण सांग ना. फेवरेट ताई आहे माहिती आहे काय तुम्हाला. मी पहिलेही सांगितलं, आता अजून सांगतो. गणपती तर बसला होता. आम्ही 10-12 जणी होतो मैत्रिणी. तिले घेऊन गेलो. चल ना सुरेखा ताई, हे बिचारी आमच्यासोबत कुठेही येत जाय, मसनात येत जाय. तिले नेलं. मग इले काय इले झोपवलं आम्ही. इथे 2 पाय 2 हात मंडपाच्या बाहेर आणलं तिले. पण जरासही रागाने बरं तो माय हसतच नाही, म्हणून इथे दात शुभ्र आहे.
हे लागते मावा माय ब्लॉग मध्ये असं लोक मरमर करते ये ना हाय कर हे निधी आहे तुम्ही ओळखतच असाल हे प्रणाली आहे आपण ज्या लग्नात गेलो होतो ते घर कुठे दर्यापूर अंजनगाव सुरजीला गेलो तिचं लग्नाचा ब्लॉग पाहिलाय हे आमची फेवरेट भाभी आहे माया भाभी सगळ्या सदैव हसत राहते इसका मेरा बहुत पुराना रिश्ता है और ये अभी फर्स्ट इंट्रोडक्शन ज्योति भाभी ज्योति गुप्ता ज्योति साहू याचे सरनेम काय मला अजूनही माहिती साहू आहे पण आमची ज्योति भाभी आहे सर्वात म्हणजे ते म्हणते ना एकदम एकदम म्हणजे मागं पुढे पाहत नाही कोणत्या गोष्टीसाठी फायरिंगच असते डायरेक्ट नाही पटलं तर मग आपल्या घरी जेवायला बोलत नाही तर मग मुंबई नाही करत अरे डेरिंग बाज है ऐसी होना अरे आपण यांच्या मुलाचं दुकान आहे आपण यांच्या मुलाच्या दुकानात पण जाऊ एक दिवशी आणि तो पण आपण व्हिडिओ टाकू आणि हे आमची नीताताई सुरेखाताईची बहीण कसं वाटत आहे तुला तुझी चाळ सोडून खूपच छान वाटत आहे तिचे गोवर्धन चाळमध्ये घर होतं सुटलं हिनं दान देऊन दिलं हिचं इतकं मोठं मन आहे की हिनं तिचं घर दान देऊन दिलं हिनं तर दान दिलं पण हिनं तर असं दान दिलं अप टू डेट बिलकुल फर्निशिंग करून फर्निचर लावून टाईल्स लावल्या नंतर फोडून टाकल्या आणि हे आमची रावीची मम्मी आमची रावी हे तर बापा आल्याच आली होती युट्यूबवर होते का युट्यूबवर काय माहित मोठी आणि हे आमचा डोमू आहे हॅलो कर नाही तर असं होता खूप मजा येते आता जशी मी दात काढत असत आम्ही तशी दात काढत असतो बॉबी कर ना 31 डिसेंबरचा कार्यक्रम करू ना कुछ मी काय सांगू तुम्ही करा मी येतो काय मेनू करायचा सूर्यकांत करणं खरंच करणं येतो ना करणं जे पैसे देईन ते येईल सरळ गणित आहे राग नाही लोभ नाही अन्ना करणं सूर्यकांत खरंच काही प्लॅनिंग करणं अगर तू गाजर का हलवा कर लेंगे मस्त आलू बैगन की भाजी रोडगे ठीक है ना चलो डन नाही असाही प्रॉब्लेम आहे यायचा जाऊ दे नाही तर मग मी शिर्डीला चालली मग तर आली मी आता घरी तर कसा वाटला माझा ब्लॉग छोटासा ब्लॉग खूप काही नवीन क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करते पण तब्येत काय माहिती आता पहा मी आली की नाही माझा कान हा बंद झाला आणि मी अशी हे करून तर दुखून राहिला आता काय कुठं जाणं बरंही नाही आता कुठंच जाऊ नाही काय तर असा होता खूप फन होते अजून मी स्वातीकडे गेली होती पण तिच्याकडे बोलण्यात मी कॅमेराच नाही ओपन केला तर असं होतं माझ्या मम्मीकडे माझी मम्मी नाही आहे तुम्हाला माहीत आहे ती बहिणीकडे आता ती पुढच्या महिन्यात येणार तुमचा काय प्लॅन आहे 31 डिसेंबरचा ते सांगा माझं तर काय नाही तू आम्ही चाललो मग तर चला कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा आता रात्र झाली आहे आणि आता जेवण करून झोपणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत